बातमी अवकाळी पावसासंदर्भात आहे। धुळ्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा पाहायला मिळतोय। जिल्ह्यात पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे। त्यामुळे रब्बी पिकांसह फळबागांना या गारपिटीचा मोठा फटका बसलाय। कापणीला आलेल्या पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी मात्र हतबल झाले। तर कापणीला आलेल्या पिकांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धुळ्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळीनं थैमान घातलेलं आहे। मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे। या गारपिटीचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला। धुळे जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसासह प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि याच्यात शेतकऱ्यांच्या रब्बी पिकासह फळबागांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण काही शेतकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधू। दादा, काय सांगाल? काल अचानक पाऊस आला आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। 8 वाजेला भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याच्यामध्ये वादळ होतं आणि त्या वादळीमुळे आमच्या शेतकऱ्यांचं आज आम्ही केळीच्या शेतात उभा आहोत. अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. परत अजून काही शेतकऱ्यांचं मक्याचं पीक गेलं, काही शेतकऱ्यांचं पपईचे पीक गेलं. असं मोठं नुकसान झालेलं शेतकऱ्याचं कधी न भरून निघणारी एवढी मोठी झड बसलेली आहे आम्हाला. तर ह्या झडीवर शासनाने विचार करावा आणि आम्हाला तात्काळ याचं नुकसान भरपाई मिळावी अशी आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे। मागच्या वर्षी देखील अशाच पद्धतीने मोठं संकट शेतकऱ्यांना ओढवलं गेलं होतं, तरी देखील अद्याप त्यांना भरपाई मिळाली नाही। तरी शासनाने यावर्षी देखील तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।